पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. माई, मी आज बोललो दादांशी. कशाबद्दल? मला मठाधिपती व्हायचं नाहीये म्हणून. मग काय म्हणाले काय ते? हे मी त्यांना हेही सांगितलं की त्यांची इच्छाच असेल तर मी तयार आहे. माझी नोकरी सुद्धा सोडेन मी. मग काय ते आता विचार करून सांगतील. माई, खुशखबर आहे. माई, हो बाई, तू कधी आलीस? अहो ही काय इतक्यातच आले. मी काय म्हणाले डॉक्टर? कुमुद कुठे? आणि शिळं खाल्ल्यामुळे झालं असं म्हणाले ना? ते कुमुद ना ऐकत नाही अजिबात. अहो असं काहीही नाहीये. आणि खुशखबर काय म्हणालीस ती? तेच तर सांगते तुम्हाला. बासूने सांगितलं मला. तुम्ही त्याला सांगत होतात ना की नातवंड खेळवण्याची स्वप्न पाहताय म्हणून. तुमचं ते स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. म्हणजे आपल्या घरात बाळ येणार आहे माई. उर्मी? म्हणजे तू? अहो नाही माई, मी नाही, कुमुद वहिनी. काय? हो, डॉक्टरांनी सांगितलं त्या प्रेग्नेंट आहेत. त्यांना जपा म्हणाल्या. हा ग, काय सांगतेस काय तू? बाई, कुमुदला दिवस गेलेत. बघ, मी आजच पुनर्वसूला म्हणत होते की नातवंड आता मला मांडीवर खेळवायचे आहेत म्हणून. काय बाई, योगायोग म्हणायचा हा. आणि कुमुद कुठे आहे? त्या रामदादांना सांगायला गेली आहे. हो, बर, तू एक काम कर, आधी देवापुढे साखर ठेव आणि मग वासूला पेढे आणायला पाठव. माई, ऑलरेडी गेलाय तो. अगं बाई, ते एक बरं झालं. मी आधी महाराजांना नमस्कार करून येते आणि यांनाही सांगते. तूही ये लगेच. हो, आलेच. थांबा, आता असला धसमुसळपणा नाही चालायचा. हा, सॉरी. सॉरी काय लगेच? एक तर तुम्हाला एवढ्या आनंदात मी पहिल्यांदा कधीच बघितलं नाहीये. कुमुद, मला पहिली मुलगी हवी आहे. अवकाश आहे त्याला अजून. महाराजांनी तुझं गाराणं ऐकलं म्हणायचं तर. खरंच आहे. म्हणजे बघा ना, मी त्यासाठी एवढे व्रतवैकल्य केले, उपास तापास केले, पण काहीच झालं नाही. आणि जेव्हा मी या सगळ्याचा नाद सोडला तेव्हा देवाने माझी कूस भरली. चल, आपण महाराजांच्या पायावर डोकं ठेवली. चल. अगं हळू, तुम काय? अहो, तिसराच महिना आहे. मग काय, 9वा महिना असल्यासारखं काय मला धरून घेऊन जात आहे? बाहेर हसतील सगळे. चला. हसले तर असू दे, पहिल्यांदाच बाप होतोय मी. चला. हळू. सुखी. अगं बाई, आलेच. हो, तू थांब, मी घेत. कुमुद, अखेर देवानं तुझं गाराणं ऐकलं बाई. खरंच हो माई. म्हणजे आतापर्यंत तर मी मनात विचार सुद्धा काढून टाकला होता. वाटायचं की आपल्या नशिबातच नाहीये तर कशाला उगाच जीव जाळायचा. पण कोणी जर का मला बारशाला, मुंजीला किंवा आपल्या लेकरांच्या वाढदिवसाला बोलवलं ना की खूप वाईट वाटायचं हो माई. म्हणजे तसं कधी कोणी मला काही बोललं नाही, पण माझं मनच मला खात राहायचं. असं वाटायचं ना की मी दुष्टासारखा विचार करते ना, म्हणून मला देव शिक्षा देतो. कसले दुष्ट विचार? माई, म्हणजे मला असं वाटायचं ना की ह्यांनी मठाधिपती व्हावं. त्यांचा तो मान आहे. आणि नुसताच मान नाही, हा, त्यांना मठाची कामं करायला आवडतात. मठासाठी केवढी मेहनत घेतात ते. मला सुद्धा मठाचं करण्यात खूप गोडी आहे. पण दादांना पुनर्वसू भाऊजींना मठाधिपती करायचं होतं. दादा असा का विचार करतात हे मला कळायचंच नाही. आणि मग सतत रुखरुख लागायची हो मनात. कुमुद, रामालाही असंच वाटतं का ग? नाही माई, त्यांना असं अजिबात वाटत नाही. म्हणजे
त्यांना मठाची कामं करायला फार आवडतात, फार श्रद्धेने करतात ते सगळं. पण माझ्या मनात जशी लालसा होती तशी त्यांच्या मनात कधीच नव्हती मठाधिपती होण्याची. माहितीच नव्हतं आम्हाला, म्हणजे कधी लक्षातच आलं नाही ग. नाही नाही माई, मी आपलं असंच म्हणतेय. माई, देवानं मला आता एवढा मोठा मान दिलाय आई व्हायचा. मला ना सगळं मिळाल्यासारखं वाटतंय, खूप छान वाटतंय, भरून पावल्यासारखं वाटतंय. सगळा उर्मीचा पायगुण आहे माई. हो, तिने ना मला परवा खूप छान समजावलं. मला म्हणाली, प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, मग एकाची दुसऱ्याशी तुलना का करायची. बरोबर. मला पटलं ते माई. मग मी ना माझ्या मनातले सगळे विचार काढून टाकले. मी देवाला म्हटलं, देवा बाबा मला माफ कर, मला आता काहीही नकोय, तुझ्या मनात जे असेल ना ते तू कर. मला एवढा सोन्यासारखा नवरा दिलाय, एवढा मायेचा सासर दिलाय, बस आता मला दुसरं काहीही नको. काही कोणाकोणाच्या नशिबात सुद्धा नसतं हो हे. मी देवाचे खूप आभार मानले. देवाला म्हटलं, माझं आता काहीही म्हणणं नाहीये, माझी कुठली तक्रारही नाहीये. तर देवाने लगेच कृपा केली हो माझ्यावर. त्याने मला आई केलं. माई, मला तुमच्यासारखं प्रेमळ आई होता येईल ना हो. अगं, का नाही जमणार? उर्मी, तुला सुद्धा बाळाला खेळवायचंय बरं का, आणि त्याला सगळं छान छान शिकवायचंय सुद्धा. अहो, म्हणजे काय, आम्ही सगळे इतक्यात तुमची पाठ सोडणार आहोत का? कुणाच्या ग सुना माझ्या त्या. तुम्ही नीट विचार केलाय ना सगळा? हो दादा. म्हणजे कुठल्याही दबावाला बळी पडून तर तुम्ही हो म्हणत नाही आहात ना? नाही दादा, मी मनापासून सांगतेय. म्हणजे या घरातून बाहेर पडावं असं वाटतंय म्हणून? तसं काही नाहीये दादा. नाही, तसं काय असेल तर आपण अक्काबाईंशी बोलून तुमच्या राहण्याची व्यवस्था करू, तसं काही नाही. खरंच दादा, तसं काहीच नाहीये. मग तुम्हाला सुनील बरोबर संसार करायला आवडेल? पूर्ण विचार झालाय ना तुमचा? मग कळव का मी सुनीलच्या आईंना? हो. नजीकचा मुहूर्त बघून तुम्ही ठरवाल तसं दादा. बर. हरिओम हरिओम. अहो, किती सुंदर रांगोळी काढली आहे तुम्ही. अगं, मी एकटीने नाही काही, आपण दोघींनी मिळून केलंय हे सगळं. छेव, मी फक्त तुम्हाला असिस्ट केलंय आज. मला कुठे येतं हे सगळं? तुम्ही जसं सांगत गेलात ना, मी फक्त तसं तसं केलंय. आणि आता फक्त माई दादांना बघू देत बाई, नाही म्हणजे ते यायच्या आत पाऊस वगैरे नको पडायला. हो ना, तेच एक टेन्शन आहे. ते आता प्रदक्षिणा करून आले ना, आणि त्यांनी एकदा ही बघितली ना की पावसाला म्हणावं पड काय पडायचंय ते. हो. दादांच्या मुलांवर माझा खूप जीव आहे ग. त्यांना सुद्धा माझा लळा आहे. मुलांच्या अवतीभवती असलं ना की कसं पटकन वेळ निघून जातो. नाही, तुम्हाला लहान मुलं खूप आवडतात का हो? खूप आवडतात. म्हणजे अगदी रस्त्यावरचं जरी मूल दिसलं ना की त्याला पटकन उचलून पापी घ्यावीशी वाटते. मग तुम्हाला कधी आई व्हावंसं नाही वाटत? वाटतं ना ग, खूप वाटतं. वाटतेच तसं बोलले ग मला ते. मला म्हणाले बाहेर निघून जा. यांना माहिती आहे ना, मला बाहेरचं असं कुणीच नाहीये, म्हणून काही झालं की आपलं उठसूट जा बाहेर निघ. ते ना रागाच्या भरात बोलले असते तुम्हाला. मग रागाच्या भरात मलाच का? इतर कोणाला कधीही ते रागाच्या भरात काही बोलले नाहीयेत ते. कारण आपण फक्त आपल्या हक्काच्या माणसावर चिडतो ना. काही हक्काचं भिक्काचं नाही. पाय तडावडी सुद्धा किंमत नाहीये मला. तुम्हाला नोकरी करायची ना, तुम्ही नोकरी करा. मी आहे ना घरचं सगळं सांभाळायला. आणि तुम्ही कॉलेजमधून आलात ना की तुम्हाला गरम गरम पोळ्या करून वाढेल मी. म्हणालीस ना, हेही खूप आहे. एक बाई म्हणून जर का मी तुमच्या पाठीशी नाही उभी राहिले तर वर जाऊन मी अंबाबाईला काय उत्तर देऊ वंसा? तुम्ही कुठेही जायचं नाही आता.
काय हो, तुम्हीच म्हणालात ना की रामदादा जिजींच्या नवऱ्यासारखे नाहीयेत म्हणून. नाहीच आहेत मुळे. मग हे तुम्हाला त्यांच्यातलं काहीतरी चांगलं दिसलं की नाही? हो. मग आता सांगा बरं, तुम्हाला त्यांच्यामध्ये आणखीन काय काय चांगलं वाटतं? ते ना खूप शांत आहेत, आणि खूप समजूतदार आहेत, आणि ते ना खूप साधे आहेत, भोळे आहेत. आहे त्यातच समाधान मानायची वृत्ती आहे ग त्यांची. घराला धरून असतात. पैशापेक्षा ना माणूस महत्वाचा आहे त्यांना. खूप चांगला आहे ग माझा नवरा. काय काकूबाई, कसला विचार करताय? काकूबाई? मग आता काकू होणार ना तू. अच्छा तसं. मग तुला काय वाटलं? मला वाटलं तू मला अवतारावरून बोलतोयस. नाही नाही. बरं तू कसला विचार करत होतीस इतका? कसं असतं बघ ना वासू, जे हवं असतं ते मिळालं की किती आनंद होतो नाही माणसाला. खरंय. तुला सांगते, कुमुदवाईंनी एवढ्या खुश होत्या माहितीये. अंदाज आहे मला. आणि त्यांच्या तर ध्यानीमनी नव्हतं रे वासू. हा आई होण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो नाही. तू असा काही विचार करत नाहीयेस ना? वेडा आहेस का रे? अरे अजून मला शिकायचंय, काम करायचंय. अगदीच जर आपल्याला वाटलंच तर अडॉप्ट करूया आपण मूल. उर्मी, याला म्हणतात मनानं जोडलं जाणं. खूपच आनंदाची बातमी आहे. तर काय, सगळ्या गावात पेढे वाटायला सांगितलेत पुनर्वसूला. वा, तुम्हाला नातवंड खेळवायची होती ना? हो बाई, माझा जीव आहे आपला माझ्या लेकरा बाळात. अहो अगं राहू दे राहू दे. आता असं सारखं सारखं वाकायचं नाही पटापट. अहो माई, तुम्हीच तर सांगत होतात ना की हे जेव्हा तुमच्या पोटात होते तेव्हा तुम्ही विहिरीतनं पाणी उपसायचात 9व्या महिन्यात सुद्धा. अगं आमच्या वेळची गोष्ट वेगळी होती. तुम्हा मुलींचं सगळं नाजूक असतं बाई प्रकरण. पण माई, मला सुद्धा 9व्या महिन्यापर्यंत काम करायचं. आणि तसंही डॉक्टरबाईंनी सांगितलं ना की योग्य आहार आणि व्यायाम हवाच. हो बाई, व्यायाम असला की पुढचं सगळं सोपं जातं, हे खरंय. मग काय, आज माई साहेबांच्या राज्यात काहीतरी गोडधोड असणार. तर शेवयाची खीर केली आहे आज, कुमुदच्या आवडीची, बदाम बिदाम घालून. अहो माई, कशाला उगाच? अगं म्हणजे काय, पंत सचिवांकडे नवा पाहुणा येणार आहे. किंवा पाहुणी. मला बाई काही झाले. मला वाटतं उर्मी सारखी मुलगी जन्माला यावी तुमच्या पोटी. विचारी, तरीही नम्र, समजून घेणारी. माहेरचा वसा जपला तरी सासर जोडून ठेवणारी. मलाही असंच वाटतं उर्मीकडे बघून. पण कुमुद, तुला काय हवंय, मुलगा की मुलगी? म्हणजे माई, माझं तसं काहीच नाहीये. तुम्हाला सगळ्यांना जे हवंय तेच होऊ देत. आणि रामचंद्र, तुला रे? माई, मला ना मुलगीच हवी आहे. चला, आता आजोबांना आणि वडिलांना मुलगीच हवी म्हटल्यावर या घरात मुलगीच होऊ दे रे बाबा. पहिली देवा, पहिली बेटी धनाची पेटी असते असं म्हणतात. मला काय, अंगा खांद्यावर नातवंड खेळवायचे. मग मुलगा असो नाही तर मुलगी. अगं बाई, लाजतेस किती ग सारखी सारखी? अहो माई, काहीतरीच काय. तुझ्या लग्नात पाहिलं होतं तुला एवढं लाजताना. मी स्वयंपाकाचं बघते. माई, मी आलोच. हा, हो हो, तुम्हाला जावंच लागेल ताबडतोब. अहो, मला जरा तुमच्याशी बोलायचंय.
माही पण ना. वहिनी काय हो, काय झालं? काय नाही ग, माई मला चिडवत होत्या. हा, कशावरून? कशावरून नाही. बरं मला सांग काय करायचंय? अहो खीर तर माईंनीच केली. हा मी आता पोळ्यांची तयारी करून ठेवली. बरं. शिवाय वरण भाताचा कुकर तर मी लावलेलाच होता, आणि भाजी. आणि भाजी कुठली करायची आहे ग? गवार. मेथी आणली होती ना ग सकाळी? अहो आणली होती खरं, पण ती निवडायला वेळ लागेल ना. गवार कशी मी सकाळीच निवडून ठेवली होती, म्हणून म्हटलं आता करूया. मेथी आता निवडूया म्हणजे उद्या सकाळला होईल नाही का? आज करूया का ग मेथी? अहो कशाला वहिनी, त्रास होतोय ना, आराम करा की. अगं काही नाही ग, होईल पटपट निवडून. उद्या करूया की. उर्मी, अगं खरं तर ना मला मेथीची भाजी खावीशी वाटते. अगं आणि तुला सुद्धा खूप काम आहेत ना, पोळ्या करायच्यात अजून, आणि नैवेद्याची वेळ चुकवून कसं चालेल ग? काही नाही ग, मी मेथी पटापट साफ करते, लसूण पण सोलून ठेवते. थोडा वेळ लागेल, पण आजच करूया. हा अहो वहिनी, तुम्हाला खायची तर करूया की. अगं पण तू किती आणि काय काय करणार आहेस? त्याला काय झालं, तुम्ही बसा तिथे, मी करते. अगं बसल्या बसल्या तर निवडायची, पटकन होईल निवडून. हा वहिनी कशाला हो, मी म्हटलं ना मी करीन. मी पण निवडू लागतो. काय तुम्ही कशाला उगाच नको? कुठे मेथी कुठे? काय यांचं? अहो मी करते, तुम्हाला सांगितलं ना. तुम्ही काय करताय? दादा अहो अहो कशाला उगाच, आम्ही करतो की. का पुनर्वसूने मदत केलेली चालते ना तुला, मग मी केलं तर बिघडलं कुठं? अहो इकडे द्या, बरं नाही दिसणार ते. अगं बरं काय दिसायचं त्यात? आपल्याच घरचं काम आहे, आपल्याला कोणाला दाखवायला जायचं आहे? बरं राहिलं, द्या इकडे. आता पळापळ नको हं? अहो, मी कधी पळापळ केली? मी बघितलं, दादांच्या खोलीतनं पळत पळत आलीस तू इकडे. बरोबर चालत आले फक्त. तेच नकोय आता. बरं राहिलं. उर्मी, मला चहा दे ना. वासू, अरे ही काय वेळ आहे का रे चहा प्यायची? हे बघ, मला ट्रान्सलेशनचं काम आहे, मला जागायचंय. प्लीज मला चहा दे. अरे बाप रे, हे काय बघतोय मी? भाऊ काय हे? उर्मी, याला चहा देऊन टाक, जाऊ दे पिढा. अरे अहो पिढा काय? नाही, असा कसा जाईन मी? मला मोठा सांगत होतास, अक्कल शिकवत होतास, या घरातले पुरुष अशी कामं करत नाहीत म्हणून. आणि काय काय बघतोय मी हे? हा, स्वतःच्या बायकोला मदत करतोयस, ते निवडतोयस, तेव्हा कुठे जातात घरातले नियम? वासू, हे नको ना रे त्यांना छळू. नाही नाही, असं कसं? सांग ना. असू मी तुझा फोटो काढूनच जाताना दाखवतो. अरे वासू नो, अहो वासू वासू, दादांना नको दाखवूस. नाही नाही नाही, मी दाखवणार. अरे. अरे लोका शिकवे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. बरं बाबा, माझं चुकलं बस. काय? हेच की बायकोला मदत करायला हवी. हो का? बर. हो, नाही मला कळलंय, प्रपंचाचा भाग आहे तो, संसार दोघांचा आहे, तेव्हा जबाबदारी ही दोघांनीच घ्यायला हवी. आणि आपल्या घरात काम करायला कसला आला कमीपणा? हे तत्वज्ञान तुला आत्ता सुचतोय होय? माणूस बदलतो वासू. वासू, का रे त्यांना छळतोयस? ते करतायत, बहिणींना मदत तर करू दे ना. तुझं काय जातंय? नाही, मी आता एकच सांगतो, ही जी काय मदत तू स्वतःच्या बायकोला करतोयस ना, अशी मदत माझ्या बायकोला सुद्धा करायची, कळलं का? हा नियम तुला पण लागू आहे बरं का? म्हणजे
तू पण फक्त स्वतःच्या बायकोला मदत नाही करायची, माझ्या बायकोला पण करायची. अहो अरे तुला काय सांगू मी आता, मी इथे येतो ना तेव्हा सगळी मुख्य कामं मी करत असतो. हो तर या सगळ्या जणी मला मदत करतात रे, लहान सण कामं. हा घ्या चहा. ट्रान्सलेशनचा काम आहे ना खूप, जा आणि काम करा. आलोच. बघितलं, ही यांची मदत. अहो केवढं मोठं मोठं खुडताय, हे बघा. कसं? फक्त पानं खुडायची. ही बघा.